हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा युट्यूब चॅनल. तर कालच्या याच्यामध्ये लेक्चर नंबर 1 घेतला होता. हायड्रोलिक्स आपण स्टार्ट केलेला आहे. वन शॉट रिव्हिजन जे की प्रिडिक्टेड क्वेश्चन्स राहील तुमच्या प्रॉब्लेम्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आजचे जे टॉपिक आहे मित्रांनो, हे कंपल्सरी तुमच्या या हायड्रोलिक्सच्या पेपरमध्ये 6 मार्किंग क्वेश्चन दिसणार मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5 मध्ये हा क्वेश्चन 5 किंवा 6 मध्ये हा वाला क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली 6 मार्कासाठी दिसणार. तर ते कोणतं आहे? इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन मित्रांनो. ठीक आहे. कोणतं आहे ते? इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ओके. तर कालचा जे व्हिडिओ होता ते होता इट इज रिलेटेड विथ सेंटर ऑफ प्रेशर काढला होता आपण. प्रेशर ऑन द इमर्स्ड बॉडीज काढलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सिंपल मॅनोमीटर आणि डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर बघितलं होता. तर आज मी नवीन एक टॉपिक 6 मार्काचा कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार म्हणजे विचारणार. हा वाला टॉपिक आपण दोन प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊन, डाटा समजून घेऊन, पॅरामीटर समजून घेऊन आणि त्याच्यामध्ये काय डिझाइन करायचं आहे, ट्रॅपेझॉइडल कशासाठी बनलंय आणि ट्रॅपेझॉइडल सेक्शनच कसं काय यूज करतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सांगणार आहेत आणि क्लिअर करून देणार आहे. ओके. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नंबर ऑफ व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत बिफोर तुमच्या एक्झामच्या शेड्यूलच्या अगोदर तुम्हाला नंबर ऑफ व्हिडिओज दिसणार आहेत आपल्या युट्यूब चॅनल. ठीक आहे. चलो आता सुरुवात करूत आपण ह्या टॉपिक नवीन टॉपिक जे आहे ट्रॅपेझॉइडल सेक्शन. दिस इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ओके. चलो आता सगळ्यात महत्वाचं हे मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन आणि सगळ्यात महत्वाचं ट्रॅपेझॉइडल सेक्शनच कसं काय यूज करतो हे इम्पॉर्टंट आहे. आता हे जे सेक्शन आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे. एक मिनिट. आता हे सगळ्यात महत्वाचं आपण हा सेक्शन कशामध्ये प्रोव्हाइड करतो? कॅनल्स मध्ये प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. कॅनल्स कसं काय डिझाईन करतो? ऍग्रिकल्चरल पर्पस. ऍग्रिकल्चरल पर्पस. कारण की आपल्याला शेतात पाणी पाहिजे. आता पाणी कसं आणतो? फ्रॉम पर्टिक्युलर रिव्हर पासून. ठीक आहे. पर्टिक्युलर सोर्सेस पासून आपण फील्ड पर्यंत कसं आणतो? युजिंग दिस स्ट्रक्चर. आता हा केनाल तुम्ही गावाकडे बघितला असाल, हे ह्याच शेपचं ना. त्या शेपला आपण नाव काय दिलेलं आहे? ट्रॅपेझॉइडल शेप. ट्रॅपेझॉइडल शेप. आता तुम्ही म्हणाल, सर सर्क्युलर कसं काय नाही? ठीक आहे. रेक्टँग्युलर कसं काय नाही? ओके. किंवा स्क्वेअर कसं काय नाही? या शेप पण आहेत आपल्याकडे. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इथं पॅरामीटर ठरते दॅट इज वेटेड पेरिमीटर. वेटेड पेरिमीटर. ओके. वेटेड पेरिमीटर. आता पेरिमीटर काय? द सम ऑफ लेंथ अँड साइड्स. म्हणजे साइड्स जे आहेत सगळ्यांचं जे मॅक्सिमम लेंथ आहे तुमचं सेक्शन त्यालाच आपण काय म्हणतो? वेटेड किंवा पेरिमीटर. दॅट इज वेटेड पेरिमीटर. आपल्या लँग्वेज मध्ये आपल्या हायड्रोलिकच्या लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो? वेटेड पेरिमीटर म्हणतो. आणि ह्या वेटेड पेरिमीटर आपण ट्रॅपेझॉइडल सेक्शन मध्ये कसं ठेवतो? मिनिमम ठेवतो. कसं ठेवतो? मिनिमम ठेवतो. कसं काय? कारण की ह्याच्यामध्ये होणारे फ्रिक्शन्स कसे राहतात मग इट शुड बी रिड्युस्ड. ठीक आहे. इट शुड बी रिड्युस्ड. कारण की फ्रिक्शन असेल तर तुमचा वेलॉसिटी ऑफ फ्लो कमी होतो. वेलॉसिटी ऑफ फ्लो कमी झाला तर डिस्चार्ज कमी होईल. या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहे? तुमच्या फ्रिक्शनवर. आणि आपल्याला फ्रिक्शन कमी करण्यासाठी तुम्हाला वेटेड पेरिमीटर कसा पाहिजे? इट शुड बी मिनिमम. आणि त्या मिनिमम कोणत्या शेप मध्ये भेटेल? तुमच्या केनाल शेप मध्ये दॅट इज त्याच्यासाठी आपण काय करतो? ट्रॅपेझॉइडल शेप आपण यूज करतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथं कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा कॉस्ट ऑफ मेंटेनन्स म्हणा. ह्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट कसा आहे? मेंटेनन्स कॉस्ट विल बी मिनिमाइज. आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे क्यू ला काय म्हणतो? डिस्चार्ज. जे की आपण काय करायचं? आपला रोल काय? शुड बी इन्क्रीज इन द पर्टिक्युलर ट्रॅपेझॉइडल सेक्शन. इकॉनॉमिकल कसं काय? कारण की इथं मेंटेनन्स कॉस्ट जे आहे ते कसं आहे? कमी आहे. कसं काय? कारण की हा सेक्शन तुम्हाला मिनिमम वेटेड पेरिमीटर देतो. ह्या सगळ्या वेटेड पेरिमीटरवर एवढ्या पॅरामीटर्स डिपेंड आहेत. ठीक आहे. सिंपल वे मध्ये तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन कशासाठी म्हणतात आणि शेप जे आहे ट्रॅपेझॉइडल शेपच कसं काय आहे? कारण की ऍज कम्पेअर टू दिस ह्याच्यामध्ये
वेटेड पेरिमीटर कसा आहे, इट शुड बी मिनिमम. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम कशावरचा विचारतो, डिझाइन मोस्ट इकॉनॉमिकल ट्रापेझॉइडल सेक्शन. आता डिझाइन म्हणला तर डिझाइनचा अर्थ काय, गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी पर्टिक्युलर स्ट्रक्चर. गिव्हिंग डायमेन्शन्स, गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी सेक्शन, गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी सेक्शन किंवा स्ट्रक्चर म्हणा चालते, काय प्रॉब्लेम नाही. तर आता हिच्यामध्ये माहित आहे तुम्हाला विड्थ राहते, दॅट इज बॉटम विड्थ ऑफ ट्रॅपेझॉइडल सेक्शन. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं तुमचं डेप्थ राहतं. ह्या पॅरामीटर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, आता डेप्थ इज डिनोटेड बाय डी. तर बी आणि डी तुम्हाला फिक्स करून द्यायचे, व्हॅल्यूज द्यायचे आहेत. डिपेंडिंग अपॉन विच व्हॅल्यू, डिपेंडिंग अपॉन क्यू व्हॅल्यू. क्यू म्हणजे काय ना, क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे डिस्चार्ज राहतो. ठीक आहे, आता सगळ्यांना माहित आहे डिस्चार्जचं युनिट काय, मीटर क्यूब पर सेकंड राहतो. आता डिस्चार्जचं डेफिनेशन बनवलं तर व्हॉल्यूम बाय टाइम. ठीक आहे, तर मॅक्सिमम व्हॉल्यूम कॅरीड पर युनिट टाइम, त्याला आपण काय म्हणतो, डिस्चार्ज म्हणतो. लक्षात आलं. तर हे सगळ्या महत्वाचे टर्म्स आहेत किंवा अंडरस्टँडिंग तुमचा स्ट्रॉंग असायला पाहिजे रिलेटेड टू दिस प्रॉब्लेम. इट इज डिझाइन. डिझाइन म्हणला तर तुम्हाला काय करायचं आहे, गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी सेक्शन. आता सेक्शन कोणता येतो, ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ठीक आहे, शॉर्ट आणि बेटर वे मध्ये तुम्हाला सांगितलं, आयडिया आला असेल तुम्हाला. कॅल्क्युलेट काय करायचं, याच्यामध्ये बी आणि डी ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. आणि याचं थोडंफार मी इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगितलेलं आहे, हे कशासाठी डिझाइन करतो. ठीक आहे, चलो आता प्रॉब्लेम बघू, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, प्रॉब्लेम बघू काय दिलेलं आहे. प्रॉब्लेम मध्ये सांगा जरा, रीड करा प्रॉब्लेम व्यवस्थित. डिझाइन अ ट्रॅपेझॉइडल मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन हॅव्हिंग साइड स्लीव. आता तुम्हाला माहित आहे पर्टिक्युलर, आता मी काय करतो इथं डायग्राम काढतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं. ओके, तर शेप घेऊन व्यवस्थित तुम्हाला सांगतो. एक प्रॉब्लेम समजला तर बाकीच्या प्रॉब्लेम, सगळ्या प्रॉब्लेम तुम्हाला काय होणार, समजून जाणार आहेत. ओके, चलो. तर इथं साइड स्ट्रीम्स दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर साइड स्ट्रीम्स किती आहेत इथं, 1.5:1. करेक्ट आहे. हॉरिझॉन्टल, हा इथं हॉरिझॉन्टल 1.5 आहे आणि व्हर्टिकल किती आहे, 1 आहे. ठीक आहे, इट इज रिक्वायर्ड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर फ्लो दिलेला आहे आणि फ्लो इन टर्म्स ऑफ क्यू दिलेला आहे. आता क्यू ची किंमत किती आहे इथं लिहितो मध्ये, क्यू इक्वल्स टू किती आहे, 20 मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, आता बेड स्लोप दिलेला आहे. ठीक आहे, बेड स्लोप दिलेला आहे इथं, इथं लिहितो बेड स्लोप इक्वल्स टू किती आहे, 1/6000. ओके, डिझाइन इकॉनॉमिकल सेक्शन युजिंग मॅनिन्स फॉर्म्युला. आता इथं सगळ्यात महत्वाचा मॅनिन्स फॉर्म्युला आपण कशासाठी यूज करतो, कॅल्क्युलेट velocity of the flow for the particular channel. ठीक आहे, मॅनिन्स फॉर्म्युला, चिजीस फॉर्म्युला तुम्ही ऐकला असेल. मॅनिन्स फॉर्म्युला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अॅक्युरेट रिझल्ट देण्याचे चान्सेस कोणत्या फॉर्म्युल्याने आपल्याला भेटणार, फॉर वेलॉसिटी दॅट इज मॅनिन्स फॉर्म्युला. मॅनिन्स कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे आणि हे कॉन्स्टंट कशावर डिपेंड राहते, तुमच्या रफनेस ऑफ दी सरफेस. कारण की तुम्हाला माहित आहे सरफेस रफ राहते, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला स्मूथ करतो युजिंग व्हॉट, लाइनिंग कन्सेप्ट. लक्षात ठेवा. आता तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे मित्रांनो, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये पण चॅनल डिझाइन हाच प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवायचं व्यवस्थित, हे स्टेप्स लक्षात ठेवून ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तिथं थोडं इलॅबरेट फॉर्म मध्ये आहेत प्रॉब्लेम्स, ऍज युजुअल हेच आहे. हे लाइनिंगचं कन्सेप्ट तुम्हाला तिथं कळणार आहे. लाइनिंग काय करते, लाइनिंग विल increases your discharge. ठीक आहे, लाइनिंग विल increases your discharge by decreasing friction of the section, particular trapezoidal section. लक्षात आलं इथपर्यंत, काय डाऊट आहे, इथपर्यंत डाऊट आहे का, एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या, क्वेश्चन रीड करा आणि डेटा प्रिपेअर करा. चला लवकर, चला नेक्स्ट काय करायचं, आता इथं व्हॅल्यूज तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित, हे लक्षात ठेवायचे आहेत. आता बेड स्लोप इट इज डिनोटेड बाय एस, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला साइड स्लोप दिलेला आहे, इथं एन ची किंमत म्हणजे काय,
साइड स्लोपची किंमत आहे. इथं तुम्हाला यांचा किंमत हायेस्ट नंबर यूज करायचं लक्षात ठेवा. तर इथं 1.5:1 आहे. मग तुम्हाला यांची किंमत किती यूज करायची आहे? दॅट इज हायेस्ट व्हॅल्यू इन हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल कोणत्या ह्याच्यामध्ये डिरेक्शन मध्ये राहू शकतात पण हायेस्ट डायमेन्शन तुम्हाला स्केलचं यूज करायचे आहे. दॅट इज 1.5. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो काय दिलं डिस्चार्ज दिलेला आहे क्यूची किंमत दॅट इज 20 मीटर क्यूब पर सेकंड. ओके त्याच्यानंतर बेड स्लोप मी लिहून दिलेला आहे तुम्हाला आणि इथं कॅपिटल एन म्हणजे रुगोसिटी कोएफिशियंट दिलेला आहे किंवा त्याला मॅनिन्स कोएफिशियंट म्हणतो दॅट इज 0.05 आहे. ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं इथं फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन तुम्हाला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आर म्हणजे हायड्रोलिक रेडियस जे की कशाचा रेशो राहते दॅट इज A/P म्हणजे काय एरिया अपॉन वेटेड पेरिमीटरचा रेशो राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम मित्रांनो तुम्हाला अजून एक फॉर्म्युला दॅट इज B प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू D अंडर रूट 1 प्लस N स्क्वेअर हा मला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर ह्या दोन स्टँडर्ड फॉर्म्युलेस हे फक्त कोणत्या सेक्शन साठी आहेत? ट्रॅपेझॉइडल सेक्शन साठी आहेत आणि हेच रिलेशन्स तुम्हाला यूज करायचे आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं एरिया ठीक आहे एरिया लक्षात ठेवायचे आहे. तर BD प्लस ND स्क्वेअर आणि एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा दॅट इज Q इक्वल्स टू A इंटू V. आता V आपल्याला माहित आहे V कसा काढतो V युजिंग मॅनिन्स फॉर्म्युला. ठीक आहे मॅनिन्स फॉर्म्युला चला सांगा बरं कोणाला माहित आहे फॉर्म्युला V इक्वल्स टू 1 अपॉन S R⁻²/3 S टू दी पॉवर 1/2 हे तुमचं व्हॅल्यू आहे कारण की तुम्हाला हायड्रोलिक रेडियस पण या ट्रॅपेझॉइडल सेक्शन साठी सांगता येईल आणि एस ची किंमत दिली आहे कॅपिटल एन ची किंमत दिलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो फॉर पर्टिक्युलर ट्रॅपेझॉइडल सेक्शन आर ची किंमत एक्झॅक्टली हाफ ऑफ द डेप्थ ऑफ सेक्शन राहणार दॅट इज D/2. लक्षात आलं हाफ ऑफ द डेप्थ ऑफ सेक्शन दॅट इज D/2. हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत स्टँडर्ड काही फॉर्म्युले आहेत एवढे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित काय करायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत एका पेपरवर किंवा पेजवर आणि हेच फॉर्म्युले तुम्हाला इथं युटिलाइज करून घ्यायचं आहे. ठीक आहे आता व्यवस्थित 1 बाय 1 मी स्टेप्स लिहिल. हा फर्स्ट स्टेप आपलं आर ची किंमत दॅट इज D/2 म्हणजे 0.5 टाइम्स ऑफ D असं लिहितो. त्याच्यानंतर आता रिलेशन मी यूज करणार आहोत B प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 2 सॉरी D अंडर रूट ऑफ 1 प्लस N स्क्वेअर. तर इथं B प्लस 2 इंटू यांची किंमत 1.5 D आहे डिवायडेड बाय 2. आता हा 2 ला काय करतो मी इथं मल्टिप्लाय करतो म्हणजे 2 D होईल अंडर रूट ऑफ 1 प्लस 1.5 चा स्क्वेअर. तर इथं रिलेशनशिप तुम्हाला भेटणार आहे कशामध्ये रिलेशनशिप भेटतो या फॉर्म्युला यूज करून दॅट इज बी आणि डी च्या फॉर्म मध्ये तुम्हाला रिलेशनशिप भेटणार आहे. ठीक आहे एकदा चेक करून घ्या. चला आता याचं कॅल्क्युलेशन आपण करू. हा व्हॅल्यू समजा या रूटच्या व्हॅल्यू सोबत मल्टिप्लाय झाला तर हे व्हॅल्यू बघा ऑलमोस्ट किती येईल 3.606 टाइम्स ऑफ डी. हे तर माहितच आहे तुम्हाला बी प्लस 3 टाइम्स ऑफ डी म्हणजे बी इक्वल्स टू 3.606 डी मायनस 3D. याच्यामधून काय कॉमन काढून मी डी ची किंमत कॉमन काढतो. करेक्ट आहे दोन्ही याच्यामध्ये डी आहे तर कॉमन काढणार ह्याचं कॅल्क्युलेशन किती रिमेनिंग राहील 3.606 मधून 3 मायनस झाला तर 0.606 टाइम्स ऑफ डी येईल. म्हणजे आपल्याला एक रिलेशनशिप भेटलेलं आहे आपण डायरेक्टली बी ची किंमत इन टर्म्स ऑफ डी लिहू शकतो. लक्षात आलं का एकदम सिंपल वे मध्ये एक्सप्लेन करत आहे मी प्रॉब्लेम. ओके चल आता नेक्स्ट काय नेक्स्ट तुमचा थर्ड स्टेप जे आहे ते एरियाचं राहणार मित्रांनो एरिया इक्वल्स टू BD प्लस ND स्क्वेअर. आता बी ची किंमत इन टर्म्स ऑफ डी आहे म्हणजे 0.606 टाइम्स ऑफ डी प्लस 1. हा
आता इथं बी ची किंमत डी आहे, मग इथं डी लिहिलं आणि अजून एक डी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे प्लस 1.5 इंटू बी स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्या टोटल कॅल्क्युलेशन मित्रांनो एकदा चेक करून घ्या किती येईल. ठीक आहे, तर ह्याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन 0.606 बी स्क्वेअर प्लस 1.5 टाइम्स ऑफ बी स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये 0.606 प्लस 1.5, कारण की दोन्ही याच्यामध्ये डी स्क्वेअर कॉमन आहे, तर याची किंमत मित्रांनो बघा 2.106 डी स्क्वेअर येईल. ऍडिशन करून घ्या कॅल्सीवर, तुम्हाला हा रिलेशनशिप भेटणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट आहे क्यू इक्वल्स टू ए इंटू व्ही. बरोबर का? क्यू इक्वल्स टू ए इंटू व्ही by using which formula? By using Manning's formula. Manning's formula. तर v ची किंमत काय 1/n r raised to 2/3 s to the power 1/2. तर ह्याची किंमत टाकून टाका. आता एरियाची किंमत 2.106 d स्क्वेअर आहे आणि q ची किंमत पण आहे मित्रांनो आपल्याकडे 20 दिला होता. ठीक आहे, गिवन डेटा मध्ये आपण यूज लिहिलेला आहे. आता एरियाचं व्हॅल्यू टाकलं आणि v ची किंमत किती आहे रे 1/n. तर एक काम करतो, तुम्हाला कन्फ्युजन नको, पहिले व्हॅल्यू टाकतो. पहिले q इक्वल्स टू a इंटू 1/n r रेस टू 2/3 s टू द पॉवर 1/2. आता q ची किंमत 20 आहे, a ची किंमत इन टर्म्स ऑफ d आहे 2.106 d स्क्वेअर 1/n ची किंमत 0.015, कारण की कोएफिशियंट आहे ते मॅनेज कोएफिशियंट. r ची किंमत 0.5 टाइम्स ऑफ t ब्रॅकेट टू द पॉवर 2/3 आणि s ची किंमत आहे 1/6000 द पॉवर 1/2. ठीक आहे, द पॉवर 1/2. सबस्टिट्यूट व्यवस्थित करायचं तरच व्हॅल्यूज निघतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. नाहीतर कसं आहे उगा सगळं लिहिशाल मग कॅल्क्युलेशन चुकलं तर मार्क्स तुमचे जाणार आहे त्याच्यामध्ये. ओके, चलो. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम मध्ये यूज करताना इक्वल टू च माहित आहे तुम्हाला, हा इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्विंग फॉर एक्स, त्याच्यामध्ये व्यवस्थित पॉवर्स वगैरे घ्या. ठीक आहे, आणि घेताना मित्रांनो 2.106 डी स्क्वेअर इंटू 1/0.015 इंटू 0.5 टू द पॉवर 2/3. मी पॉवर सेपरेट करतो, डी टू द पॉवर 2/3 आणि ह्याची किंमत 1/6000 टू द पॉवर 1/2 लिहितो. ओके, आता सॉल्विंग फॉर एक्स केलं युजिंग कॅल्सी तुम्हाला माहित असेल, तर इथं डी ची किंमत सॉल्विंग इथं लिहितो मी, सॉल्विंग फॉर डी. आता इथं डी तुम्हाला कॅल्सीवर काय यूज करायचं आहे, ऍज अ एक्स व्हॅल्यू यूज करायचं आहे. मग एक्स ची किंमत म्हणजे डी ची किंमत आपल्याकडे किती येते मग आफ्टर सॉल्विंग 2.92 मीटर. वी हॅव बी ची किंमत किती आहे 0.606 डी आहे. 0.606 डी ची किंमत 2.92 व्हॅल्यू, हे 1.77 मीटर एवढं तुमचं width of trapezoidal section is. Therefore size of किंवा ट्रॅपेझॉइडल सेक्शन लिहिलं तरी जमते. ट्रॅपेझॉइडल सेक्शन असं लिहा, साइज ऑफ ट्रॅपेझॉइडल सेक्शन इज. बी ची किंमत किती आली 1.77 मीटर आणि डी ची किंमत किती आहे 2.92 मीटर. हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे मित्रांनो. तर ह्यालाच तुम्हाला किती मार्क भेटल या प्रॉब्लेमला, असं स्टेप बाय स्टेप केलं तर 6 मार्क भेटणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम म्हणजे या टॉपिक मध्ये मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन्स मध्ये. तर अशाच क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहेत. ठीक आहे, भरपूर क्वेश्चन्स आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर हा एक क्वेश्चन हे तुमच्या सगळ्या क्वेश्चनचं कन्सेप्ट जे आहे या एका क्वेश्चन मध्ये क्लिअर होईल. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, डाटा व्यवस्थित करायचा आहे गिवन डेटा. ठीक आहे, आणि डाऊट आलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचं आहे. त्याच्यावर मी नक्की ते सोल्युशन किंवा व्हिडिओ थ्रू तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. ओके, चला आता अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जे आहे किंवा अंडरस्टँडिंग जे आहे अजून बेटर होईल. अंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजन दूर होणार आहे. ठीक आहे,
तर हा डिझाईनचाच क्वेश्चन आहे ज्या कॅपॅसिटर सेक्शनचा. बघा काय दिलंय, डिझाईन अ सेक्शन ऑफ अनलाईन चॅनल टू कॅरी डिस्चार्ज. आता डिस्चार्ज दिलाय तुम्हाला, क्यू ची किंमत किती आहे, क्यू ची किंमत आहे 6 मीटर क्यू पर सेकंड आहे. बेड स्लोप दिलाय, बेड स्लोप तुम्हाला माहिती आहे, आता एस ने डिनोट करतो 1/3600. त्याच्यानंतर साइड स्वीप दिलाय, म्हणजे एन ची किंमत डायरेक्टली तुम्ही किती यूज करू शकता इथं 1.5. हायेस्ट व्हॅल्यू इन पर्टिक्युलर डिरेक्शन विल बी युज्ड द व्हॅल्यू फॉर एन. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍव्हरेज वेलॉसिटी दिलाय, शुड नॉट बी एक्सीड. ठीक आहे, शुड नॉट बी एक्सीड म्हणजे व्ही ची किंमत स्मॉल असायला पाहिजे. आणि व्हॅल्यू किती आहे ते 0.667 मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला मॅनेज कोएफिशियंट दिले म्हणजे 0.025 हे व्हॅल्यू कॅपिटल एन चं ठरणार आहे. ठीक आहे. तर फॉर किंवा डायरेक्टली तुम्ही स्टेप्स लिहिलं तरी चालते. फॉर मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन आर ची किंमत माहिती आहे D/2 म्हणजे 0.5 टाइम्स ऑफ डी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो बी इक्वल्स टू बी प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू डी अंडर रूट 1 प्लस एल स्क्वेअर. हे दोन रिलेशन्स आपल्याला माहित आहे. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपण काय करू ते सॉल्व्ह करून घेऊ स्टेप्स. चला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन काय करायचं, डिझायनिंग असं लिहायचं स्टेटमेंट. डिझायनिंग चॅनल सेक्शन डिझायनिंग चॅनल सेक्शन. आता डिझायनिंग म्हणलं तर काय काय व्हॅल्यूज, बी ची किंमत आणि डी ची किंमत या दोन एक्सपेक्टेड राहतात फॉर पर्टिक्युलर क्वेश्चन. ठीक आहे, तर फर्स्ट आर ची किंमत किती आहे 0.5 टाइम्स डी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डी प्लस 2ND डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू डी अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर. अंडर रूट ऑफ 1 प्लस एन स्क्वेअर पर बी प्लस 2 इंटू एन ची किंमत 1.5 टाइम्स ऑफ डी. हा 2 इथं मल्टिप्लाय झाला 2 अंडर रूट ऑफ 1 प्लस 1.5 टाइम्स ऑफ दिस स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 प्लस 1.5 टाइम्स ऑफ म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर बी प्लस 3 टाइम्स ऑफ बी इक्वल्स टू याची किंमत अगोदरच कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे, तर हा 2 टाइम्स ऑफ डी आहे मित्रांनो. तर हा 2 ह्याच्याने मल्टिप्लाय झाला तर 3.606 डी म्हणजे बी ची किंमत 3.606 डी मधून 3D मायनस केला तर हा 0.606 ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे एक रिलेशनशिप आपल्याकडं भेटलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एरिया BD प्लस ND स्क्वेअर. बी ची किंमत इन टर्म्स ऑफ डी आहे मग 0.606 डी इंटू डी प्लस 1.5 टाइम्स ऑफ डी स्क्वेअर. तर ह्याची किंमत मित्रांनो 2.106 डी स्क्वेअर आहे, कारण की डी टू डी डी स्क्वेअर, इथं पण डी स्क्वेअर कोएफिशियंट ऍड करून घ्या म्हणजे तुम्हाला एरिया इन टर्म्स ऑफ डी स्क्वेअर भेटेल. दॅट इज 1 पॉइंट एक मिनिट हा 2 पॉइंट किती 106 एवढं व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. लक्षात ठेवा. चल नेक्स्ट व्हॅल्यू क्यू इक्वल्स टू ए इंटू व्ही. आता ए इंटू व्ही ची किंमत 1/n आर रेस टू 2/3 एस रेस टू बाय 2. आता ए ची किंमत आहे 2.106 डी स्क्वेअर. एन ची किंमत आहे 0.025. आर ची किंमत 0.5 टी त्याचा ब्रॅकेट टू दी पॉवर 2/3 आणि एस ची किंमत 1/3600 टू दी पॉवर 1/2. क्यू ची किंमत आहे 6. तुम्हाला दिलेलं आहे व्हॅल्यू, एकदा क्रॉस चेक करा. चला, आता सॉल्विंग फॉर डी आपण केलं तर डी ची किंमत मित्रांनो 2.05 मीटर एवढं तुमचं व्हॅल्यू
येऊ शकते किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करा एवढंच व्हॅल्यू तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यानंतर बी ची किंमत देअरफॉर बी ची किंमत 0.606 डी केलं तर हे 0.606 डी ची किंमत 2.05 तर याची किंमत 1.24 मीटर एवढं तुमचं व्हॅल्यू येणार आहे. हे कशाचं व्हॅल्यू आहे? विड्थ ऑफ ट्रॅपेझॉइडल सेक्शन. ठीक आहे. आता हे ह्याचा अप्रोच अजून एक मेथडने तुम्ही करू शकता. ओके. ह्याचा अप्रोच बघा तर व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेला आहे डायरेक्टली. तर तुम्ही व्हेलॉसिटी ह्याच्यामध्ये म्हणजे एरिया दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करू शकता सांगा जरा? बघा एरिया इक्वल्स टू क्यू बाय व्ही करून पण सॉल्व्ह करू शकता. पण लक्षात ठेवा आपलं जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्सनं तुम्ही कॅल्क्युलेट करा. व्हॅल्यूज ॲक्युरेट येणार आहेत. हाच मेथड सगळ्या क्वेशन्सला कॉपी पेस्ट करा. फक्त एवढंच बघा पॅरामीटर्स कोणते दिलेत, रिलेशनशिप काय दिलेले आहेत. रिलेशनशिप काढता यावर आणि तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता यावं इन द मॅनिन्स फॉर्म्युला. लक्षात आलं? आता कधी-कधी मित्रांनो चेजेस फॉर्म्युला पण येते. लक्षात ठेवा चेजेस फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला चेजेस फॉर्म्युला यूज करून डिझाइन ट्रॅपेझॉइडल सेक्शन्स तुम्हाला विचारू शकतात. मग त्याच्यासाठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सी रूट आर एस हा मला फॉर्म्युला राहतो. लक्षात ठेवा. सी म्हणजे काय? चेजेस कॉन्स्टंट, आर तुमचा हायड्रोलिक रेडियस आहे, एस म्हणजे तुमचा बेड स्लिप राहणार आहे. हा वाला पण फॉर्म्युला कधी-कधी विचारू शकतात. बट मोस्ट केसेस मॅनिन्स फॉर्म्युलाच विचारणार आहेत. चेंज केला तर हा चेंजेस फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. काही आहे का याच्यामध्ये? बघा व्हीच्या जागी जे मॅनेज फॉर्म्युला आहे ना त्याच्या जागी हा व्हॅल्यू लिहायचा आणि मला सेक्शन्स कॅल्क्युलेट करायचे पी आणि डीच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. तर अशा पद्धतीने मी 2 प्रॉब्लेम्स घेतलेत. ऑन मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन 100% हा वाला क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार. 6 मार्क तुमचं फिक्स करून घ्या. हा व्हिडिओ व्हेरी मच युजफुल ठरल. आज 6 मार्क तुमचे फिक्स झाले म्हणून आज तुम्ही समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित नोटबुक मध्ये स्टेप्स वगैरे लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. जेणेकरून त्यांचा पेपर जे अवघड आहे त्यांना न्यूमेरिकल अवघड जातात. हा वाला न्यूमेरिकल ॲटलीस्ट सॉल्व्ह करता येईल स्टेप बाय स्टेप. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वर तुम्हाला भेटणार आहे. एकदम व्यवस्थित त्याच्या फॉर्म्युलेस वगैरे एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये घेतो आणि त्याच्यावर काही न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करतो. ह्याच्यामुळे तुम्ही टच मध्ये राहा. आपल्या YouTube चॅनलला भरपूर व्हिडिओज येणार आहेत बिफोर युअर MSBT एक्झाम. ठीक आहे. थँक यू. जय हिंद.